रिचार्ज कुणी केलाय मला कसं माहित असेल? त्यांनाच माहित, ते बोलले त्यांनाच माहित असेल रिचार्ज कुणी केलाय ती, मी कसं सांगू? त्यांना काय अडचण? त्यांनी घेवा, त्यांचं स्वागत आहे, आपल्याला काय अडचण? त्यांची कुठलीही कर्मभूमी किंवा बीड मधलं कुठल्याही मतदारसंघात काही नाही किंवा त्यांचा एक ग्रामपंचायत सदस्य नाही, मग बीडच का ते नाही? हे बघा, कुणाचं जरी काही नसलं तरी लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कुठेही जाऊन काय करता येतंय. बीडमध्ये त्यांचे काही हित संबंध असतील किंवा बीडमध्ये त्यांना काहीतरी उद्या बीडला त्यांना येऊन निवडणूक लढवायची अशी इच्छा असेल, उद्या काही असू शकतं, किंवा बीडचं समाजाचं काम त्यांना कुठल्या करायचं असेल, पण कुणाचं करायचंय, कशामुळे करायचं ह्याच्यावर मला माहित नाही. त्यांना काय भूमिका घ्यायची, त्यांची काय दिशा, ह्याच्यावर मी कसं बोलू? त्यांनी सांगितलं तुमचं बीडलाच का, तसं त्यांना तुम्ही, आपण पत्रकार तुम्ही विचारू शकता, मी कसं विचारू त्यांना? ते प्राध्यापक आहेत, ते मोठे आहेत, मी त्यांना विचारू शकत नाही. त्यांनी काय टिप्पणी करावी हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे, पण आमची संस्कृती अशी सांगते की त्यांनी का बोलले ते त्यांनी त्यांच्या स्वतःला विचारलं पाहिजे आणि त्याचं उत्तर स्वतः मीडियाला त्यांनी दिलं पाहिजे. दुसऱ्याच्या बोट करून दुसऱ्याकडे चालत नाहीये. विघ्न संस्कृती लोक तिथं कशाला येतील मोर्चामध्ये? सगळे समाजाचे लोक आलेले असतील असं माझा अंदाज आहे. जर कुणी आले असले तर सरकार तुमचं आहे, पालकमंत्री तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे, करा ना कारवाई. जर कुणी जर अनवॉन्टेड लोक तिथं आले असतील किंवा तुम्हाला त्रास द्यायला, पण मला याच्यावर काहीही बोलायचं नाहीये. ती काय म्हणतील ती त्यांनाच त्यांचा प्रश्न विचारा. तुम्ही असं म्हणला ती काय खरं का खोटं? नाही, मी याच्यावर टिप्पणी करावा एवढा मोठा नेता नाहीये. ज्यावेळेस मला सर्व अभ्यास होईल, माझ्या सर्व बोलीमध्ये ज्यावेळेस मला वाटेल काही, त्यावेळेस मी त्याच्यावर बोलल. मी याच्या एवढा मोठा नाही. तो हा विषय आणि ट्रोल करणं हा विषय, कोण कुणाला कुठं गाड्या देते, कोण कुणाला कुठून कुठं आणतंय, कोण कुणाला कुणाबरोबर ट्रोल होते, कुणाबरोबर कुणाचे फोटो असतात ना राव. असं फोटोवर काय, फोटोवर राजकारण बीड जिल्ह्यानं करावा? शरद पवार साहेबांवर फोटो, देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत फोटो, माझ्यासोबत फोटो, आमदाराबरोबर फोटो, माझ्या मंत्र्याबरोबर उपमुख्यमंत्र्याबरोबर फोटो, कुणाबरोबर फोटोवरून ट्रोल करायसारखं काय विषय हो? कधी कुणाचा कुठं कार्यक्रम आहे? आता काय बोललं पाहिजे? कार्यकर्ते तर ट्रोल करा काय, संध्याकाळी इकडे दुपारा तिकडे येते चालले, तर कार्यकर्त्याला विचारलं काय बोला? संबंध बीड जिल्ह्यामध्येच प्रचंड नुकसान झालेलं आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्याचा मी दौरा केला, पहिला एकदा झालं केज तालुक्याचा केला होता, आता परत परळी तालुक्याचाही आढावा घेतला त्या दिवशी. या सर्व गोष्टी करताना सर्वच तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय. पण काल आष्टी तालुक्यात बघितलं की एवढं भयान परिस्थिती आहे की काही घरामध्ये धान्य गेले, जनावरांचं खाद्य गेले, स्वयंपाक बनवण्याच्या सर्व वस्तू नाहीयेत त्यांच्याकडे, आज त्यांना खायला पण हे नाहीये. त्याच्यामुळे मी शासनाकडे एकच मागणी करणार आहे, सर्वांना एक तर बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण संबंध बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, आणि एवढंच नाही तर आमच्या लोकांना तात्काळ मदत आता करा. म्हणजे महत्वाचं, प्रत्येक कुटुंबाला, जे बाधित कुटुंब आहे त्या कुटुंबाला 50,000ची मदत तात्काळ करा, ही सर्वात महत्वाची मागणी आहे. हो बरोबर आहे, त्यांचं काय चूक आहे? त्यांचं चूक आहे. त्यांनी जे बोलतायत ते पूर्ण विचार करून बोलतायत. ते प्राध्यापक आहेत असं कळतंय, मला माहित नाही पूर्ण, तरी ते पूर्ण विचारवंत आहात. त्याच्यामुळे ते माझं शिक्षण सुद्धा त्यांनी विचारलं, पण त्यांच्या एवढ्या प्राध्यापक असून त्याचे शिक्षण त्यांचं जर खरंच जास्त आहे, विचारवंत आहे, तर त्यांना माझं ऑनलाईन शिक्षण कळलं ना काय ते? मला काय विचारायची गरज आहे? माझं शिक्षण मी सांगायचे शिक्षण माझं. पुन्हा मला काय आणखी कसलं अलंकार जे बीड जिल्हा विचारतो तसं त्यांनी पण विचारायचा प्रयत्न केला. पण ठीक आहे, त्याच्यावर मी का बोलावं? आणि मी माननीय सन्माननीय लक्ष्मणरावजी हाके साहेबावर काही बोलावं असं मला वाटत नाहीये. त्यांच्या स्वागतासाठी आलेले लोक हे वाल्मिक कराडांच्या घोषणाबाजी करतात. नाही, आता त्या संस्कृतीचे त्याच असतील ना, संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे ज्या आरोपीच्या कोणी घोषणा देत असेल तर ते संस्कृतीचा भाग आहे. त्याची तपासणी करावी, त्याची चौकशी करावी, त्याच्यावर SIT लावावं. मग ही बाकी घोषणा देणार, ही घोषणा कोण देतो त्याच्यावर करावं कारवाई. हे बघा, बीड जिल्ह्याचं एक स्वप्न होतं. बीड जिल्ह्यातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी, व्यापारी असतील, सामाजिक संघटना असतील, जरी ज्येष्ठ काही नेतृत्व असेल, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, गोरगरीब जनतेतील सर्व जनतेची, सर्वांचं स्वप्न होतं की बीड जिल्ह्याला रेल्वे यावी, आणि ते स्वप्न उद्या पूर्ण होते बीड पर्यंत येऊन. तसं आपल्या बीड जिल्ह्यात अंमळनेर पर्यंत आली, परळीची तर अगोदरच होतं, परळी एक टोकाला, पण ते बीड जिल्ह्यात म्हणजे बीडच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उद्या येऊन आपलं स्वप्न पूर्ण होतं, तिथून दररोज रेल्वे चालू होणार असं डिक्लेअर केलंय. तर या गोष्टीकडे मी एकाच दृष्टीने बघतो की पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. कुणी श्रेयवाद काय केलं, कुणी काय केलं, मी पदावर आहे म्हणून मी काय काम केलं, मी काय अधिकाऱ्यांच्या बैठका का घेऊ शकलो? मी खासदार नसतो तर घेऊ शकलो असतो का? मी खासदार असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ शकलो. त्याच्यामुळे जी आहे ती त्याला स्पीड द्यायचं काम मी करतोय. तसंच आणखी राजकीय मंडळी ज्या वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जे कोणी असतील त्यांनी केलं असेल, त्याच्यामुळे मला श्रेयवाद घ्यायचा नाही. आमच्यामुळे झालं, यांच्यामुळे झालं, तर काय कुणामुळे झालं, मी पार्श्वभूमी आताच
प्रेसमध्ये सांगितले की 2012ला निधीसह मंजुरी झालेली आणि त्याच्यानंतर ते 2024 पर्यंत 99 किलोमीटर झालेली आणि आता 1 वर्षामध्ये जवळजवळ 67 किलोमीटर करून बीडला पूर्ण झाला असं सांगितलं. श्रेयवाद हा विषय कुणाचाच नसावा आणि आपल्या बीडचं स्वप्न पूर्ण होतं याचा अभिमान आम्हाला आहे. बीडकरांना सुद्धा सर्वांना त्याचं पूर्ण स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.